मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात आहेत असा आरोप करत धनंजय देशमुखांनी कारागृह अधीक्षक यांना पत्र लिहिलं। इतर कैद्यांच्या नावांवरून आणि वकिलांच्या सिम कार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणं, दुपारच्या बंदीच्या काळामध्ये अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा पुरवणं हा न्याय प्रक्रियेचा अपमान असून नागपूर जेलमध्ये त्याची रवानगी करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। सुप्रिया सुळेंनीही पत्र शेअर करून या संदर्भातली माहिती दिली। दरम्यान या प्रकरणासंदर्भात धनंजय देशमुख यांच्याशी आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी बातचीत केली आहे। पहा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार जी आहे ती धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे। माझ्यासोबत स्वतः धनंजय देशमुख आहेत। भाऊ, याच्या अगोदर देखील आरोप प्रत्यारोप झालेले होते, तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। याच्या अगोदर पण भरपूर वेळेस आम्ही ज्या त्यावेळेस हे सुचवलेलं आहे की जेल प्रशासनामध्ये त्याच्या पाठीमागं जे प्रकार घडत आहेत त्याविषयी वारंवार आम्ही कळवून पत्रव्यवहार देखील केलेला आहे, माहिती देखील मागवलेली आहे। परंतु सध्या ज्या पद्धतीनं कारागृहामध्ये जे काही विषय चालू आहेत त्या संदर्भात आम्ही सगळा हा खुलासा पत्राद्वारे मागवला आहे। मी कारागृह महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे यांना मेलद्वारे ही माहिती पाठवलेली आहे। त्याची लवकरच उच्चस्तरीय चौकशी होऊन हा सगळा अहवाल आला पाहिजे अशी माझी मी त्या ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। आपण चौकशी त्याची करतोय, नुसतं पाठवायचं आपली मागणी आहे ती, परंतु ह्याच्यामध्ये जे आहे विषय त्या संदर्भातच मी सगळं पत्र सविस्तर दिलेलं आहे। पत्र देखील तुम्हाला मी ते देतो, इन्व्हर्ट केलेलं। साम टीव्हीसाठी मी योगेश काशीद, बीड।